नमस्कार मंडळी, मी पूनम नगरकर रुचकर महाराष्ट्रामध्ये आज बनवणार आहेत सगळ्यांची आवडती झणझणीत पाणीपुरी, रगडा, चिंच चटणी आणि तिखट पाणी। चला तर मग लगेच सुरू करूया। भिजलेले वाटाणे घेतले आहेत, बटाटे टाकले आहेत त्याच्यामध्ये आणि हळद आणि मीठ टाकून आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। त्याच्यानंतर भिजवलेले चिंच होते ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं बारीक करून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट आणि ती गाळून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण चटणी बनवत आहोत मस्त चिंचेची, गोड आंबट। तर ते गॅसवर आपण अशा प्रकारे शिजवून घेतलं आहे, ते त्याच्यात गूळ टाकलेला होता आपण आणि अशी घट्टसर आपली चिंच चटणी तयार झालेली आहे। आपण आता तिखट पाणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, अद्रक घेतलाय, मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या तुम्ही किती तिखट तुम्हाला लागतं त्यानुसार घेऊ शकतात। त्याच्यानंतर तेही आपण असं गाळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। त्याच्यानंतर हवं तेवढं पाणी घालून त्याच्यानंतर आपण पाणीपुरी मसाला त्याच्यात वापरलेला आहे आणि थोडं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि थंड पाणीसाठी आपण बर्फ टाकलेला आहे। आपला आता रगडा आणि बटाटा शिजून झालेला आहे ऑलमोस्ट। आपण तो मस्तपैकी मॅश करूया आणि आपला रगडा सुद्धा रेडी झालेला आहे। तुम्हाला हवं तर कांदा आणि टमाटर त्याच्यात टाकून तुम्ही तसंही खाऊ शकतात किंवा असं वेगळं टाकून पण खाऊ शकतात। तर मी त्याच्यात टाकलेलं नाहीये। तर आपली पाणीपुरी मस्तपैकी झणझणीत रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि रुचकर महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया